डॉक्टर साहेब, सर्वसामान्यांना सतत सदवणारा आजार म्हणजे ऍसिडिटी. तर ऍसिडिटी नेमकी काय होते, कुठल्या सवयींमुळे होते आणि ती बरी कशी करायची? अन्न हे पिलं पाहिजे आणि पाणी हे खाल्लं पाहिजे. पचन प्रक्रिया बिघडते कशा? पचन प्रक्रिया बिघडते कशानं म्हणताना हे समजून घेतलं पाहिजे की अन्न तुमचं जे म्हणजे काय पित्ताचं मूळ काम काय आहे. तर उपवास करणं योग्य की अयोग्य? उपवास म्हणजे काय तर देवाच्या जवळ जा. हे तुम्ही कशाने होणार आहे? तुम्ही नामस्मरण केलं, जप केलं, याच्यातून तुम्ही देवाच्या जवळ जाता. उपाशी राहणं ही संकल्पना उपवासामध्ये बसत नाही. जाठोरो भगवान अग्नी असं म्हटले. आपली भूक हीच विष्णूचा अवतार आहे, तर त्याला तळमळ ठेवून काय तुम्ही उपवास करता? दिवसात किती टाइम जेवलं पाहिजे? आता हा भाग असा आहे की अलीकडं काय हा प्रश्न म्हणजे काय तुम्ही माझ्या पॅशनेट फील्डकडे आला असं म्हणूया आपण की ते डाएट करायचं ना आम्हाला. मग ते बरेच डाएट निघाले. मग इंटरमिटंट फास्टिंग आहे किंवा काय आता त्याचे म्हणजे त्याच्या डेफिनेशन्स खूप वेगवेगळे आहेत. पण सर मी नेहमी पेशंटला सांगतो की आहाराच्या बाबतीत जो प्रश्न मला पडतोय की शाकाहार उत्तम आहे की मांसाहार मानवी शरीराच्या दृष्टीने? मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीनं मिश्राहारी असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बरोबर. आता पाणी पिण्याबद्दल खूप गैरसमज आहेत की म्हणजे पाणी किती प्यावं, जेवताना किती प्यावं, कारण पचनासाठी. आता मला तुम्ही सांगा की पाणी योग्य पद्धतीने कसं प्यावं जे करून आपल्याला शरीराला पचनासाठी मदत होईल. आता तुम्ही म्हटलं की दुधाच्या पदार्थावर काही गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजे, पण आपल्याकडं बऱ्यापैकी केळं आणि दूध मिक्स करून म्हणजे शिकरण बनवून खाल्लं पाहिजे. ते शरीराच्या दृष्टीने योग्य आहे का? शिकरण खाणं हे माझ्या अनुभवातून सांगायचं तर पूर्ण हानिकारक आहे शरीराला. म्हणजे आता तुम्ही म्हटलात की काही स्किनचे आजार होतात आता बोलताना, तर ज्यावेळेस आपल्या स्किनवर बघा पांढरे डाग उमटतात, पांढरं पडते स्किन किंवा ती लालसर होते, हे आहारामुळे होतं का? अगदी नक्की. म्हणजे आता ह्याच्यात कसं विटिलिगो म्हणजे काय आपण कोड किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या त्याचे कॉजेस अजूनही. सर आता हे मूळव्याधाचा आजार आहे, दुखणं आहे, ते नेमकं पचनाशी संबंधित आहे का काय, त्याच्या मागे काय? जनरली आपण बघतो की त्याला अवघड जागचं दुखणं असं म्हटलंय. बरोबर. पण ते दुखणं जरी अवघड जागी असलं तर त्याचं मूळ जे आहे ते तुमच्या पचनक्रियेमध्ये आहे. पोटात गॅस का होतो ना, उपाय काय?